पावसाचे थेंब अजूनही हलकेच पडत होते. अभिच्या हातात अजूनही ऋतुजाचा हात. दोघेही एकमेकांच्या खूप जवळ. अभि तिच्याकडे बघतच राहिला. ऋतुजा पूर्ण भिजलेली, केस हलके चेहऱ्यावर चिटकलेले, डोळ्यात एक वेगळीच चमक, ओठांवर हलकसं थरथरणारं स्मित. ती त्या क्षणी खूप सुंदर दिसत होती, इतकी की अभि काही क्षण काहीच बोलू शकला नाही. त्याच्या डोळ्यात काहीतरी वेगळंच होतं, जणू तो काहीतरी बोलणार होता, काहीतरी महत्त्वाचं. तो थोडा पुढे झुकला. ऋतुजा, मी. तेवढ्यात फोन वाजला. दोघंही धचकले. अभिने फोन उचलला. हॅलो सर, गाडी बाहेर घेऊन आलो आहे. ड्रायव्हरचा आवाज. अभि काही क्षण शांत राहिला. मनात एकच विचार, आत्ताच यायचं होतं का? त्याने हलकसं डोळे मिटले. ओके, येतो. फोन ठेवला. क्षण तुटला होता. दोघेही हळूच दूर झाले, पण त्या नजरेतलं काहीतरी अजूनही तसंच होतं. दोघं गाडीत बसले. बाहेर पाऊस, आत शांतता. ड्रायव्हरने गाडी सुरू केली. अभिने पुढे पाहताच सांगितलं, पहिले ऋतुजाला त्याच्या घरी सोडा. ऋतुजा थोडी चकित झाली. सर, आधी तुम्ही. मी सांगितलं ना, तो शांतपणे म्हणाला, पण आवाजात काळजी स्पष्ट होती. गाडी पुढे चालली. दोघंही काही बोलत नव्हते, पण नजरा कधी काचेच्या रिफ्लेक्शनमधून, कधी नकळत एकमेकांवर येत होत्या आणि पुन्हा दूर जात होत्या. ऋतुजाच्या मनात विचारांचा गोंधळ. तो काहीतरी बोलणार होता. काय? अभिच्या मनातही तेच. का थांबलो मी? गाडी तिच्या घरासमोर थांबली. ऋतुजा हळूच उतरली. दरवाजा बंद करताना क्षणभर थांबली. मागे वळून पाहिलं. अभि तिच्याकडेच बघत होता. दोघांची नजर पुन्हा भिडली, पण यावेळी कोणीच काही बोललं नाही. ऋतुजा आत निघून गेली, पण त्या अपूर्ण क्षणाचं ओझं दोघांच्याही मनात राहिलं. ऋतुजा घरी आली. दार बंद केलं. सगळं शांत, पण तिच्या मनात मात्र वादळ सुरू झालं होतं. ती बेडवर हळूच बसली. केस अजूनही ओले होते, चेहऱ्यावर थकवा, पण डोळ्यात फक्त एकच चेहरा, तो म्हणजे अभि. ती डोळे बंद करते आणि लगेच तिला तो सीन तिच्या समोर येतो. पावसातला तो क्षण, त्याचा हात तिच्या हातात, त्याची नजर, त्याचा चेहरा, तो जवळ येणं, ऋतुजा, मी, आणि तो थांबणं. ती पटकन डोळे उघडते. तिचं हृदय जोरात धडधडतं. का आठवतोय मला तो इतका? ती स्वतःलाच विचारते. ती उठते, खिडकीजवळ जाते. बाहेर अजूनही हलका पाऊस असतो. थेंब काचांवरून घसरत होते, जसं तिच्या मनातले विचार तो कोणाशी तरी आहे. अनन्याचा चेहरा आठवतो. फोनवरचा तिचा आवाज, मिस केलं तुला. ऋतुजाच्या डोळ्यात हलकंसं पाणी येतं. मग तू का विचार करतेस? ती स्वतःलाच थांबवते. हे चुकीचं आहे. पण मन काही ऐकत नव्हतं. ती पुन्हा बेडवर पडते. पण झोप तर दूरची गोष्ट. डोळे बंद केले की फक्त अभिचा चेहरा, अभिचा आवाज, अभिचा होणारा स्पर्श, अभिची नजर, जणू तो तिच्या समोरच उभा आहे. ती उशी घट्ट पकडते. स्टॉप इट ऋतुजा, ती हलक्या आवाजात म्हणते, पण ओठ काहीतरी वेगळंच बोलतात. अभि. पहिल्यांदाच तिला कोणीतरी इतकं जवळ वाटत होतं, ज्याच्यावर तिचा काहीच हक्क नव्हता. रात्र निघून जाते, पण तिच्या डोळ्यांना झोप लागत नाही आणि मनाला शांतता मिळत नाही.